दुसरा एक मुद्दा शरद पवारांनी मांडला आहे. ते म्हणतात की जरंगे यांच्याशी मुख्यमंत्री आणि सरकारचा एक गट चर्चा करतो आणि जरंगेंच्या मागणीला विरोध करणाऱ्यांशी सरकारमधला दुसरा गट चर्चा करतो. त्यातून गैरसमज निर्माण होत आहेत. सगळ्याच्या कमाळीचे म्हणी येतात काय आहेत. एक गोड बोलतो आमचा फायदा असला की समाजाचा दुसरा काडी लावितो. म्हणजे नाही का शेंगा फोडताना ग्रामीण भागात शेंगा फोडणारा तोच असतो फरशीवर बसलेला, पण टरफलनी सव असते काही काहीला. येणं नाही देणं नाही, मग त्याला दाखायचं असतं मॅच शेंगा फोड्या त्या पुऱ्या. हे ते तसा धंदा आहे. पण पूर्वी काय होतं बघा, थोडा माझा समाज खूप विश्वासू होता, अति विश्वास ठेवायचा आणि त्याची चूक नव्हती तो प्रत्येक राजकीय पक्षावर विश्वास यासाठी ठेवायचा की त्याला वाटायचं हे माई आहेत. पण ज्यावेळेस समाजाला कळालं की आपलं कुणी नाही, बरं आपले लेकरं आणि आपण आणि आपला समाज आता एकजूट होऊन त्यांना मोठं केल्याशिवाय पर्याय नाही. ज्या दिवशी समाजाच्या लक्षात आलं त्या दिवशी यांना कोणालाच काही सुधारा नाही. आताची पोझिशन अशी आहे की विरोधी असो किंवा सत्ताधारी असो यांना काहीच सुचा नाही काय करावं, आणि याचे राजकीय दुष्परिणाम खूप वाईट भोगावे लागणार आहे त्यांना जर माझ्या मराठ्याला आरक्षण नाही दिलं. मी मात्र कितीही टोळ्या सक्रिय केल्या सरकारनं, कितीही अभियान राबवलं, काही सरकारमधल्या अतिमातंबरानं गुडगुडीत दिसणाऱ्यांनी किती अभियान राबवलं, किती चकचकीत राहिले, तरीही माझा समाज तुम्हाला धडा शिकवणार आहे. ट्रॅपराचा अभियान लावा, लोक जाहीर बोलायला लागलेत आता जाहीर, की आम्हाला अमक्याने बोलून घेतलं तमक्याने बोलून घेतलं. मग सुरुवात झाली. बाळा हो, नका आणखीन तरी सांगतो सरकार छान व्हा, नका मराठीचे डाव खेळू. मराठ्यांचा डाव जर पळला ना भल्या भल्याला पळता भुई कमी पडते, भल्या भल्याला. शरद पवारांचा आणखी एक मुद्दा होता की मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रातच सोडवला पाहिजे, दिल्ली जाऊन या संदर्भात काही उपयोग होणार नाही असं पवार म्हणतात. त्यांनाच माहीत कुंकड नेते ते, कोणी कुंकड नेते नाही. गडी दिल्लीत जाते चेन्नईला चला म्हणते या काही की यांचा काही भरोसा नाही. आम्हाला एवढंच माहिती आहे आमचं आरक्षण ओबीसीचे ते आम्हाला द्यावं. विरोधी पक्ष एकत्र या, नाही तर सत्ताधारी या, नाही तर दोघं येऊ नका. पण जबाबदार राज्यचालकानं जो राजा आहे आज त्याची जबाबदारी जनतेची मागणी आक्रोश असताना त्याच्यावरती दया केली पाहिजे. सत्य असेल तर ते त्याला दिलं पाहिजे. तर सत्य असं आहे मराठवाड्यातला सगळाची सगळा सरसकट कुणबी आहे. हैदराबादचं गॅजेट सांगतं, जनगणना पण सांगते. मग हे दोन गोष्टी जर सांगतात तर तुम्ही दिलं पाहिजे. सातारा संस्थांचं गॅजेट सांगतं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सांगतं. महाराष्ट्राला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. आणि महत्त्वाची याच्यातली तिसरी गोष्ट अशी की जी अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे ओबीसीची यादी 67ची, त्यामध्ये कुणबी आहे. म्हणजे या राज्यातला कुणबी आणि मराठा हा एकच आहे, कारण दोघात साम्यसारखं आहे. ज्या जाती घातल्या गेल्या त्या जे असतील त्याच्या 100 असतील, 150 असतील, 180 असतील, काय असतील ते असतील. नंतरच्या घातलेल्या जाती यांच्यात साम्यता आहे, सारखेपणा आहे, व्यवसायासारखा आहे किंवा रोटीबिटी व्यवहारसारखा आहे. म्हणून आरक्षण दिलं गेलं. म्हणून 450पेक्षा जास्त पोट जाती म्हणून जाती झाले. मराठा आणि कुणबी या राज्यातला एकच आहे. आता आरक्षणाला जास्त चिथावणी न देता, जास्त खालून जाळ न लावता, सरळ भूमिकेत येऊन सत्यता सरकारनं स्वीकारणं गरजेचं आहे. आणि विरोधी पक्षानं सुद्धा की मराठ्यांचं सरकारी नोंदीत हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे. नसता आपल्या हातानं राजकीय खुर्चीपासून आपण लांब जातो आणि एकदा मागं पडलेला माणूस पुढं येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.